छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन ऑल आउट। एका रात्रीत 2 कोटींचा मुद्देमाल जप्त, 77 गुन्हेगारांवर कठोर कारवाई। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाने जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे। पोलीस अधीक्षक माननीय प्रकाश जाधव यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात झिरो टॉलरन्स धोरण अवलंबत जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध कृत्य खपवून घेतले जाणार नाही असा सज्जड दम भरलाय। याच अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक माननीय प्रशांत स्वामी यांच्या देखरेखीखाली आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात 20 जून 2026 च्या रात्री 6 वाजल्यापासून ते 21 जून 2026 च्या पहाटे 6 वाजेपर्यंत जिल्हाभरात ऑपरेशन ऑल आउट राबविण्यात आले। कारवाईचा सविस्तर तपशील। अवैध वाळू तस्करी, गौण खनिजाची चोरी व अवैध वाहतूक करणाऱ्या विरुद्ध BNS व गौण खनिज कायद्यान्वये 8 गुन्हे दाखल केले असून 11 वाहने जप्त केली आहेत। या कारवाईत 1,98,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यापूर्वीच्या गुन्ह्यातील 60 वाहने व 12 चालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव RTO कडे पाठवला असून आज जप्त केलेल्या 11 वाहनांच्या निलंबनाचेही आदेश देण्यात आले। गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या विरुद्ध केलेल्या कारवाईत 9 गुन्हे दाखल करून 9 आरोपींना अटक करण्यात आली। तसेच 90,750 रुपये किमतीची 1,110 लिटर दारू, रसायन आणि साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले। बेकायदेशीर दारू विक्री, विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या 31 आरोपी विरुद्ध 31 गुन्हे दाखल केले असून 685 बॉटल्यांसह 74,965 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जुगार कारवाई, जुगार खेळणाऱ्या 20 आरोपींना ताब्यात घेऊन 8 गुन्हे दाखल करण्यात आले। या कारवाईत 82,960 रुपये रोख रक्कम व 10 मोटरसायकलसह एकूण 5,38,110 रुपयांचा मुद्देमाल जप्त झालाय। आर्म ॲक्ट, घातकी शस्त्रे बाळगून दहशत माजविणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली। यात 2 गावठी कट्टे, 4 जिवंत काडतुसे आणि 1 तलवार जप्त करून 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यातील मुद्देमालाची किंमत 1,23,000 रुपये इतकी आहे। प्रतिबंधित गुटखा व सुगंधित जर्दाची चोरटी वाहतूक करणाऱ्या विरुद्ध 6 गुन्हे दाखल केले असून 12,30,932 रुपयांचा मुद्देमाल आणि 1 वाहन जप्त करण्यात आले। गोवंश संरक्षण, गोवंश तस्करी व कत्तली विरुद्ध 2 गुन्हे दाखल करून 3 आरोपींना अटक केली आहे। 12,84,000 रुपये किमतीचे 120 किलो गोमांस जप्त केले असून 24 गोवंश जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षित गोशाळेत पाठवण्यात आले। वाहतूक कारवाई, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या प्रकरणी 2 गुन्हे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 13 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 12,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। मोहिमेची फलश्रुती, या धडक मोहिमेत एकूण 73 गुन्हे दाखल करून 77 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या सर्व कारवायांमधून एकूण 2,32,04,723 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक माननीय प्रकाश जाधव यांनी स्पष्ट केले की भविष्यातही अशाच प्रकारे नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून असामाजिक घटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। प्रतिनिधी इंडिया न्यूज पल्स, छत्रपती संभाजीनगर।